नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे BDS अकॅडमी आपल्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण घेऊन चाललेलो आहोत PYQ सिरीज MPSC म्हणजेच आयोगाद्वारे विचारलेले जेवढे पण प्रश्न आहे 2013 पासून तर 2024 पर्यंत सगळे प्रश्न आपण यात बघत आहोत अंकगणित या विषयावर. तर आतापर्यंत आपण पुष्कळ सारे काय म्हणते टॉपिक्स आपण कव्हर केलेले आहे आणि आजचा जो टॉपिक आहे विद्यार्थ्यांनो तो आहे रेशो अँड प्रपोर्शन, गुणोत्तर आणि प्रमाण. तर यावर आधारित 2013 पासून 2024 पर्यंत जेवढे पण प्रश्न आलेले आहेत ते आपण इथे बघणार आहोत आणि आजच्या पण सेशनची सुरुवात आपण खूप पॉवरफुल आणि धमाकादार प्रश्नांनी आपण इथनं करणार आहोत. काही प्रश्न असे तुम्हाला पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो जे ऑप्शन बेस असतील, मॅक्झिमम ऑप्शन बेस असतील, जे असे प्रॉब्लेम ते तुम्ही बघू शकणार. कन्सेप्ट तर आपल्याला लागणारच, पण डायरेक्ट ऑप्शनहून पण कशा प्रकारे आन्सर काढायचे ते आपण इथे बघणार आहोत. चला तर मग अशा प्रश्नाची डायरेक्ट सुरुवात आपण करूया. चला, आजचा पहिला प्रश्न आहे रेशिओ अँड प्रोपोर्शन मध्ये. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी कोणी नोटबुक तयार केली नसेल तर नोटबुक तयार करून घ्या. प्रत्येक प्रश्न नोट डाऊन करा. ठीक आहे. ज्याच्याकडे ज्यांना स्क्रीनशॉट घेण्याची सुविधा आहे, स्क्रीनशॉट घेऊन व्यवस्थित त्याला नोट डाऊन करत चला. ठीक आहे. त्याच प्रकारे कन्सेप्ट पण समजून घ्या. कन्सेप्ट एका दुसऱ्या नोटबुकवर लिहत चला. डेली जर तुम्ही ते कन्सेप्ट वाचत गेलात, तुमच्या डोळ्यासमोरून डेली ते कन्सेप्ट गेले, तर तुम्ही त्या कन्सेप्टमध्ये प्रॉम्प्ट होऊन जाणार. नंतर कारण आपले कन्सेप्ट असे असते विद्यार्थी मित्रांनो की प्रत्येक प्रश्नामध्ये नाही, पण प्रत्येक टॉपिक मध्ये, कोणता पण टॉपिक असो, कन्सेप्ट मॅच होतात. म्हणून कन्सेप्ट लक्षात ठेवायचे. ठीक आहे. चला, तर पहिला प्रश्न आपण बघूया रेशो अँड प्रोपोर्शन मधून. ऋतुजा जवळ एकूण 700 रुपये आहेत. तिच्याकडे 100, 20, 10च्या नोटा आहेत. ओके, कितीच्या आहे विद्यार्थ्यांनो? 100 रुपये, 20 रुपये आणि 10 रुपये. ठीक आहे. याच्या काय नोटा आहे. ओके, 100 व 10च्या नोटांचे प्रमाण दिलेले आहे 1:2. अच्छा, हे 100 रुपये आणि हे 10 रुपये याचं जे प्रमाण दिलेलं आहे 1:2, म्हणजे जेवढ्या 100 नोटा असतील त्याच्या दुप्पट 10च्या नोटा असतील. ठीक आहे. ओके, जर तिच्याजवळ एकूण 20 नोटा असतील. अच्छा, टोटल किती नोटा आहे विद्यार्थ्यांनो? 20 नोटा. टोटल किती आहे? 20. तर 100, 20 आणि 10च्या प्रत्येकी किती नोटा आहेत ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचे. ओके, इंग्लिश मध्ये बघून घ्या. ऋतुजा हॅज 700 इन अ टोटल in 100 rupees, 20 rupees and 10 rupees notes. The ratio of 100 to 10 notes is 1:2. If she has 20 notes in all, how many 100, 20 and 10 rupees notes does she have? ओके, चला, तर ऑप्शन दिलेले आहे ABCD. संयुक्त गट व मुख्य परीक्षा 2023 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. गट ब मुख्य परीक्षा 2023 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. ओके, चला, सगळ्यात पहिले आपण काय बघू, याला डायरेक्ट ऑप्शन वरून करण्याचा प्रयत्न करू. 100, 20 आणि 10 रुपयाच्या नोटा दिलेल्या आहे. ओके, त्या किती प्रमाणात आहे आणि टोटल रुपीज किती आहे विद्यार्थ्यांनो? 700 रुपये. टोटल रुपीज किती होऊन राहिले? 700 रुपये. हे का होऊन राहिले? 100, 20 आणि 10 रुपयाच्या नोटा आहे. ह्या किती नोटा आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे, ज्याची टोटल 700 रुपये होते. ओके, चला, त्यांनी रेशो देऊन दिलेला आहे 100 आणि 10 रुपयाच्या नोटाच्या 1:2, म्हणजे 1:2. ठीक आहे, 1:2 हा काय दिलाय त्यांनी? रेशो दिलेला आहे. ओके, चला, याच्याच सहाय्यावर, याच्याच मदतीने आपण ऑप्शन थ्रू प्रश्न ऑप्शन थ्रू क्वेश्चनचे आन्सर काढण्याचा प्रयत्न करूया. बघा, 10 रुपयाच्या नोटा किती आहे? म्हणजे 2 टाइम्स होऊन राहिला. 100 पेक्षा किती होऊन राहिला? 2 टाइम्स, म्हणजे 4 दुने 8. बरोबर आहे. इथे होऊ शकते 6 दुने 12, हे पण होऊ शकते 5 दुने 10, हे पण होऊ शकते 3 दुने 6. ठीक आहे, याच्यातनं कोणता पण ऑप्शन होऊ शकते, कारण रेशो प्रमाणे ऑप्शन ट्रू वाटून राहिले. कारण आता आपल्याला आन्सर कशावरनं काढायचा आहे? ऑप्शन वरनं काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे. चला, तर आता बघितलं तर लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले ऑप्शन तिसरा चूज करायचा, त्याच्यानंतर दुसरा, मग चौथा, मग पहिला. तर सगळ्यात पहिले आपण ऑप्शन सी चूज करून बघू. ठीक आहे, 5, 5, 10. ऑप्शन सी.
ऑप्शन सी बघू आपण. किती? ऑप्शन सी. ठीक आहे. किती घेतल्या विद्यार्थ्यांनो? मी किती घेऊन राहिलो? 5 5 5 टी. किती? 5 5 10. सॉरी 5 5 10. ओके. चला, म्हणजे बघा रेशो काय आहे? एकाच 2. तर हे काय आहे? 100 रुपये आहे आणि हे किती आहे? 10 रुपये आहे. तर अशा जर आपण पकडल्या तर 100 रुपयाच्या नोटा किती? 5 पकडल्या आणि 10 रुपयाच्या नोटा किती पकडल्या आपण? 10 रुपयाच्या नोटा जर आपण किती पकडल्या? विद्यार्थी मित्रांनो सांगा. 10 रुपयाच्या नोटा जर आपण 10 पकडल्या. ठीक आहे. 100 रुपयाच्या नोटा आपण 5 पकडल्या आणि 10 रुपयाच्या नोटा आपण 10 पकडल्या ऑप्शन थ्रू आणि 5 रुपयाच्या नोटा आपण किती पकडल्या? 20 पकडल्या. ठीक आहे. हे रुपयामध्ये आहे. जर याचे कॅल्क्युलेशन याचं जर टोटल 700 रुपये येत असेल तर ऑप्शन सी का होणार? करेक्ट होणार. ठीक आहे. चला बघा, 100 गुणिला 5 तर हे किती होणार? 500. हे झालं. 20 गुणिला 5 हे किती होणार? 100 प्लस 10 गुणिला 10 हे किती झाले? 100. किती झाले विद्यार्थ्यांनो? 100. ह्यात तिघांची ऍडिशन करा. 5 से 6 से 700 म्हणजे टोटल 700 रुपये होऊन राहिले. टोटल किती होऊन राहिले? 700 रुपये. म्हणजे ऑप्शन सी आपला काय आहे? आन्सर सही आहे. हे झालं आन्सर. ठीक आहे. हे झालं आन्सर. ऑप्शन सी. ऑप्शन सी हे झालं आन्सर. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाला आपण डायरेक्ट ऑप्शन थ्रू बघू शकतो. रेशो दिलेला आहे 1:2 म्हणजे 5 दुने 10 होऊन राहिल्या. ठीक आहे. चला मग त्याला तशा प्रकारे पुट करून बघायचं आणि आन्सर निघून जाणार. हे तर ऑप्शन थ्रू झालं विद्यार्थी मित्रांनो. आपले जे रेग्युलर मेथड मध्ये यालाच कसं फाइंड आउट करायचं ते आपण बघूया. रेग्युलर मेथड मध्ये आपण कशा प्रकारे याला फाइंड आउट करू? चला, एवढं कळलं? स्क्रीनशॉट घेऊन घ्या. हे ऑप्शन थ्रू घेतलं कारण रेशो माहित होता आपण नाही. बस 5 दुने 10 होते कारण हा 2 टाइम्स होऊन राहिला. बस ऑप्शन सी डायरेक्ट घेतलं. कधी पण ऑप्शनने आपल्याला फाइंड आउट करायचे. सगळ्यात पहिले ऑप्शन 3 वर जायचं, मग 2 वर जायचं, मग 4 वर जायचं, मग 1 वर जायचं. ठीक आहे. ओके. चला, तर पुष्कळ जणांना ऑप्शन थ्रू करण्यास भीती वाटते. ठीक आहे. पुष्कळ जणांना विद्यार्थ्यांना मित्रांनो ऑप्शन थ्रू करण्यास भीती वाटते. टोटल रुपीज किती आहे? 700. टोटल रुपीज किती आहे? 700. ओके. त्यातले 100 रुपये, मग 20 रुपये आणि हे किती? 10 रुपये. चला, 100 रुपये समजून जा एक्स रुपये, एक्स नोटा असेल. 100 रुपयाचा किती? एक्स नोटा असेल. ठीक आहे. 20 रुपीजचा माहित नाही, पण 10 रुपीज त्या रेशो मध्ये किती आहे? 100च्या रिलेटेड बघितलं तर नोटा किती आहे? 10 रुपीजच्या 100च्या रिलेटेड बघितलं तर 2 टाइम्स आहे. ठीक आहे. दुप्पट आहे. तर आपण 2x लिहू. ओके. मग आता टोटल नोटा किती आहे विद्यार्थ्यांनो? 20 आहे. टोटल नोटा किती आहे? 20 आहे. तर हे 2x आणि x, तर हे 20 मधून आपण काय करू? 20 मधून काय करू? हे 2x प्लस x म्हणजे 3x काय करू? मायनस करू. म्हणजे बघा 100 रुपयाच्या x नोटा आहे, 10 रुपयाच्या 2x नोटा आहे आणि 20 रुपयाच्या 20 - 3x नोटा आहे. ठीक आहे. आपल्याला याला रुपयाबरोबर कंपेअर करायचं आहे. 100 गुणिला x केलं तर आपण याला 100 रुपयाच्या किती टोटल रुपये होते ते आपल्याला माहिती पडणार. 20 गुणिला 20 - 3x केलं प्लस 10 गुणिला 2x केलं. 10 गुणिला काय केलं? 2x. हे इकडे दिसून नाही राहिलं विद्यार्थ्यांनो. मी इकडे लिहितो पुन्हा इकडे. ठीक आहे. लक्ष द्या. 100 गुणिला x प्लस 20 गुणिला 20 - 3x प्लस 10 गुणिला 2x इक्वल टू कशाच्या इक्वल टू आहे? 700 रुपयाच्या बरोबर आहे. ठीक आहे. बघा काऊन असं केलं? कारण रेशो दिलेला आहे 1:2. रेशो काय दिलेला आहे? 100 आणि 10 रुपये नोटाचा 1:2. ठीक आहे. आपण ऑप्शन वरून कसं काढायचे ते तर बघितलं, पण जनरल मेथड कशी असते ते आपण इथे बघून राहिलो. ठीक आहे. ओके. आता याला फाइंड आउट करा. हे 100x हे किती होणार? 400 मायनस 60x प्लस 20x इज इक्वल टू 700. आता काय होणार आहे? 100 मायनस 60x किती झाले? 100 मायनस 60 40. 40 प्लस 20 किती झाले? हे 60x. तर 60x इक्वल टू 700 मधून 400 गेले तर किती राहिले? 300. x ची व्हॅल्यू किती मिळाली? हा 0 हा 0 6 पंचे 30. x ची व्हॅल्यू मिळाली विद्यार्थी मित्रांनो 5. तर किती होणार? हे 100 आहे, हे 20 आहे आणि हे 10 आहे.
1 ची व्हॅल्यू 5 मिळाली म्हणजे 100 ची व्हॅल्यू किती आहे? 100 च्या नोटा किती आहे? 5. 100 च्या नोटा किती आहे? 5. त्याच प्रकारे 20 च्या नोटा किती होणार? 3x आहे म्हणजे 15. 20 मधून 15 गेले तर हे पण किती होणार? 5 होणार. किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 5. ओके. आणि 10 रुपयाच्या नोटा किती आहेत? 2x म्हणजे 5 गुणिले 2 केले तर 10. आलं उत्तर. हे झालं ऑप्शन सी आणि हे झालं आन्सर. ठीक आहे. जनरल मेथडने अशा प्रकारे याला आपल्याला सॉल्व्ह करता येते. ओके. कोणाला काही प्रॉब्लेम, काही डाऊट? पण नेहमी ट्राय करायचा ऑप्शननी सॉल्व्ह करण्याचा. ठीक आहे. ऑप्शननी लवकर होऊन जाते विद्यार्थ्यांना. पण ऑप्शन मध्ये पकड बनवून ठेवणं खूप जरुरी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. चला पुढचा प्रश्न बघूया. चला या प्रश्नाकडे लक्ष द्या. रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट म्हणजेच हाफ तर महेशला रमेशच्या पगाराच्या 3 पट म्हणजे 3 गुणा पगार आहे. जर महेशचा पगार 4500 रुपये असेल तर सुरेशचा पगार किती? रमेश सॅलरी इज हाफ ऑफ सुरेश सॅलरी अँड महेश सॅलरी इज 3 times that of रमेश सॅलरी. इफ महेश सॅलरी इज 4500 व्हॉट इज द सुरेश सॅलरी? तर सुरेशची सॅलरी किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे त्याचे ऑप्शन आहे. PSI पूर्व परीक्षा 2011चा प्रश्न घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा. ठीक आहे. चला बघा. इथे काय दिलेलं आहे? रमेशला सुरेशच्या पगाराच्या म्हणजे हा एक रमेश आहे. हा रमेश आहे आणि हा सुरेश आहे. ओके. रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट म्हणजे सुरेशला 2 तर रमेशला 1 अशा प्रकारे. ठीक आहे. रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या. आता महेश आणि रमेश तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार मिळतो. महेशला 3 पट पगार मिळतो. कोणाच्या रिलेटेड? रमेशच्या रिलेटेड. ओके. जर महेशला पगार एवढा मिळत असेल, महेशला पगार किती मिळून राहिला विद्यार्थ्यांनो? 4500 रुपये. ओके. 4500 रुपये महेशला पगार मिळून राहिला तर सुरेशचा पगार किती? सुरेशचा पगार आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. चला तर सगळ्यात पहिले याला काय करायचं? एका कंप्लीट सिम्प्लिफाईड रेशो मध्ये आणायचे तिघाही जणांना. ठीक आहे. चला तर कसं करू? आपल्याला कोण कोण माहित आहे? रमेश माहित आहे, सुरेश माहित आहे व एकाच 2 आणि हा महेश आणि रमेश आहे. तर मी महेश इकडे लिहितो. ठीक आहे. महेशचा रेशो किती आहे? 3. रमेशचा किती आहे? 1. तर कंप्लीट रेशो यांचा काय होणार? 3 1 2 म्हणजे महेशच्या 3 रमेशच्या 1 आणि S फॉर सुरेशच्या किती होणार? 2. ठीक आहे. यांचा पगाराचा रेशो आपल्याला मिळाला. ठीक आहे. कंप्लीट तिघाच्याही पगाराचा रेशो आपल्याला मिळाला. महेशचा पगाराचा रेशो 3 आहे, रमेशचा 1 आहे, सुरेशचा 2 आहे. आपण हे रेशो मध्ये इथे फाइंड आउट केलं. ओके. म्हणजे आता आपला प्रश्न सॉल्व्ह करायला खूप सोपा झाला. आता कोणाचा पगार दिला आहे? महेशचा. तर महेशचा पगार दिला किती दिला आहे? 4500. महेश अपॉन मध्ये महेश घेऊ. हे ऍक्च्युअल महेशच्या पगाराची किंमत रेशो मध्ये किती आहे? महेशची 5 महेशच्या रेशो मध्ये किती आहे? 3 आहे पगार. तर रेशो मध्ये 3 काय केला? ऍक्च्युअल महेशचा पगार किती आहे? 4500. रेशो मध्ये किती आहे? 3. आता काढायचं कोणाचं आहे आपल्याला? असेल तर सुरेशचा पगार किती? तर सुरेशच्या रेशो मध्ये पगार किती आहे? 2. तर इंटू काय करू आपण इथे? 2 लिहू. तर काय होणार? 3 1 3 3 5 15 आणि हे 2 0 15 गुणिले 2 म्हणजे 3000. किती मिळाला? 3000. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर काय आहे? सी आहे. हे झालं आन्सर. हे काय झालं विद्यार्थी मित्रांनो? आन्सर. ठीक आहे. ते म्हणतात ना, ये दुख ये दर्द गम जो भी है बस तेरे अंदर है. अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख तू भी एक सिकंदर आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. तर तुम्ही पण सिकंदर राहा. ठीक आहे. सिकंदर वाणी तुम्हाला प्रत्येक प्रश्न चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करायचे आहे. ओके. सिकंदर बनायचे की नाही तुम्हाला? ठीक आहे. चला तर हा असा प्रश्न होता. एकदम सोपी प्रश्न होता. कुठे काही कोणाला अडचण काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहत चला. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जायचं.
ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्न करा सॉल्व. हा प्रश्न करा, सॉल्व करा. हे जे व्हॅल्यू आहे विद्यार्थी मित्रांनो C/5 आहे. मी इकडे लिहितो. बी ची व्हॅल्यू किती आहे? बी ची व्हॅल्यू C/5 आहे. ठीक आहे, बी ची व्हॅल्यू किती आहे? C/5. ओके, चला. संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2013 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, ए चे 30% इज इक्वल टू 0.25, बी इज इक्वल टू C/5 असेल तर A:B:C चा रेशो आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. इफ 30% ऑफ A इज इक्वल टू 0.25, B इक्वल टू C/5, देन A:B:C चा रेशो आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, चला कसं करणार? ठीक आहे, अरे जास्तच मोठा झाला. 1 मिनिट याला करेक्ट करतो. ओके, चला चला याला सॉल्व करूया. If 30% of A equal to 0.25, B is equal to C/5, then A:B:C चा रेशो काढायचा आहे. ठीक आहे, चला 30% ऑफ ए गुणिला 30% ऑफ ए, तर मी 30/100 लिहितो. ठीक आहे, ए गुणिला 30/100 इज इक्वल टू, ठीक आहे, 0.25, तर मी याला अशा प्रकारे लिहू शकतो 25/100. ओके, ठीक आहे, आणि बी ची व्हॅल्यू दिली आहे, बी इज इक्वल टू C/5 दिलेलं आहे. ठीक आहे, चला इथपर्यंत तर आलो. तर इथे काय होणार? हे 100 आणि हे 100 कट होणार विद्यार्थ्यांनो, आणि हे काय होणार? 5×5 25 आणि 5×6 30. ओके, 5×5 25, 5×6 30, म्हणजेच ए चा आपल्याला रेशो मिळून गेला 5/6. ए ची व्हॅल्यू मिळाली रेशो मध्ये 5/6. ओके, आता इकडे लक्ष द्या. ठीक आहे, याच्याकडे लक्ष द्या. तर यालाच आपण अशा प्रकारे लिहू शकतो B/1 इज इक्वल टू C/5. ओके, म्हणजे जे 5B आणि 1C झालं, म्हणजे 5 ची व्हॅल्यू B ची व्हॅल्यू 1 झाली आणि C ची व्हॅल्यू 5 झाली. जे ज्याच्या समोरची व्हॅल्यू असते ती त्याची व्हॅल्यू होऊन जाते. B ची व्हॅल्यू किती मिळाली? 1, आणि C ची व्हॅल्यू किती मिळाली? रेशो मध्ये 5. ठीक आहे, तर इथे आपण पुटअप करून घेऊ. A:B:C. A ची व्हॅल्यू किती मिळाली? 5/6. बी ची किती आहे रेशो मध्ये? 1, आणि सी ची किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 5. ओके, ठीक आहे, 50% प्रश्न आपला सॉल्व्ह होऊन गेला. ठीक आहे, कळलं इथे? कोणाला काही प्रॉब्लेम, कोणाला काही डाऊट? बी इज इक्वल टू C/5 अपॉन C/5 याचा रेशो कसा काढला? बी ची व्हॅल्यू रेशो मध्ये 1 काढली, सी ची 5 काढली. ओके, आणि ए चा किती आहे? 5/6. याला अशा प्रकारे काय केलं आपण? अरेंज केलं. आता काय करायचं? याचा रेशो काढायचा. तर याच्यात काय करणं पडते बघा. न्यूमरेटर आणि हे डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर मध्ये 6 आहे, तर आपण काय करू? 6 नी सगळ्याला मल्टिप्लाय करून टाकू. ठीक आहे, इथे 6 नी मल्टिप्लाय केला तर वाटले किती? 5. जर इथे 6 नी मल्टिप्लाय केला तर वाटले किती? 6. जर इथे 6 नी मल्टिप्लाय केला तर वाटले किती? 30. म्हणजे A:B:C चा रेशो किती आला? 5:6:30. ऑप्शन मध्ये आहे का? नाही, पण ऑप्शन कसे दिलेले आहे? हा, शायद याच्या 2 टाइम्स दिलेला आहे. याचा काय केलंय? आणि 2 टाइम्स काढलेला आहे. ठीक आहे, 5 दुने 10, 6 दुने 12, 30 दुने 60. अच्छा, हा ऑप्शन आहे का विद्यार्थी मित्रांनो? 10:12:60, 10:12:60. हा ऑप्शन ए. ऑप्शन काय आहे? ए. हे झालंय आन्सर. तर अशा प्रकारे या प्रश्नाला विद्यार्थ्यांनो सॉल्व करायचं होतं. ओके, जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, और जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. तर अशा प्रकारचे प्रश्न येत असतात विद्यार्थी मित्रांनो. संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2013 चा हा प्रश्न आहे. बघा, जर तुम्ही अशा प्रश्नाला सोडून म्हणजे सॉल्व नाही करता वापिस येत असाल ना विद्यार्थी मित्रांनो, यात तुमचा खूप मोठा नुकसान आहे. ठीक आहे, या प्रश्नामुळे तुमचं कास लाईफ बदलू शकली असते. ठीक आहे,
तर मॅथमॅटिक्सला तुम्ही जास्तच म्हणजे इझी नको घ्या, सिरियस घ्या. प्रत्येक मॅथमॅटिकला अंकगणिताचा प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा, जेवढा आपल्याला शेवटी टाइम मिळतो तेवढा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघायचा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आणि प्लीज जेवढे पण विद्यार्थी या व्हिडिओला बघतात तर लाईक करत चला. लाईकची जे तादाद आहे लाईक करण्याची, व्ह्यूज तर येतात पण लाईक्स खूप कमी होतात विद्यार्थी मित्रांनो. प्लीज लाईक करत चला आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहत पण चला की सर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे की नाही आवडत आहे, कुठे कमी आहे, आणखी कुठे इम्प्रूव्हमेंटची आवश्यकता आहे, ते प्लीज कमेंट बॉक्स मध्ये लिहत चला. या कोणत्या टॉपिकवर तुम्हाला आणखी व्हिडिओ पाहिजे, कसल्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला समजत नाही ते पण तिथे कमेंट बॉक्स मध्ये लिहत चला. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14, संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. दोन संख्याचे गुणोत्तर 3:4 आहे व त्यांच्या वर्गाची बेरीज 400 आहे, त्या संख्या कोणत्या? Two numbers are in the ratio 3:4 and the sum of their square is 400. What are the numbers? चला, what are the numbers? तर दोन संख्याचा गुणोत्तर, तर A:B घेतो मी. किती आहे? 3 आणि 4. ठीक आहे, रेशो मध्ये काय 3:4 आहे. ओके, दोन संख्याच्या गुणोत्तर 3:4 आहे, जर त्यांच्या वर्गाची बेरीज 400 आहे. आता बघा, डायरेक्ट ऑप्शन वरून आपण काढू शकतो. 6च्या स्क्वेअर आणि 8च्या स्क्वेअर केला तर बेरीज 400 निघणार का? नाही निघणार. ठीक आहे, म्हणून 12च्या स्क्वेअर आणि 16च्या स्क्वेअर करून बघू. ठीक आहे, काय करू? 12च्या स्क्वेअर प्लस 16च्या स्क्वेअर करून बघू. जर यांच्या स्क्वेअरची बेरीज जर येत असेल प्रॉपर 400, तर हा ऑप्शन नंबर बी बरोबर असणार. कारण येऊ शकते, मे बी मला असं वाटून राहिलं. 12च्या स्क्वेअर किती आहे? 144 आणि 16च्या स्क्वेअर किती आहे? 256. किती होणार? हे 200 आणि हे 300 आणि हे 56 आणि 4 60, हा 100. किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 400. जर असं बघितलं असेल बघा, 6 4 10 0 हातचा 1, 5 5 10 0 हातचा 1, 2 2 4. तर टोटल किती होऊन राहिले? 400. म्हणजे ऑप्शन नंबर बी काय करेक्ट आन्सर? ऑप्शन बी काय करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, ऑप्शन बी काय करेक्ट आन्सर. आता काही विद्यार्थ्यांना ऑप्शन वरून नाही घेता येत, नाही खेळता येत, आणि ऑप्शन वरून ऍक्च्युली खेळलं पाहिजे. ठीक आहे, ज्याला ऑप्शन वरून खेळता आलं ना, तो टाइम लवकरात लवकर आपला म्हणजे मॅनेज करू शकतो. ठीक आहे, ओके. ज्याला ऑप्शन वरून नाही त्यांच्यासाठी मी थोडं हिंट देतो कशा प्रकारे करायचं. ठीक आहे, दोन संख्याचे गुणोत्तर आहे 3:4, तर मी याला एक समजतो 3x आणि 4x. ओके, आता काय म्हणते की जर त्यांच्या वर्गाची बेरीज 400 येत असेल, म्हणजे 3x च्या स्क्वेअर केला प्लस 4x च्या स्क्वेअर केला, तर याची बेरीज किती होऊन राहिली? 400. तर अशा प्रकारे काय मिळणार आपल्याला? x ची व्हॅल्यू मिळणार विद्यार्थी मित्रांनो. x ची व्हॅल्यू मिळाल्यावर आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू मिळणार, जे की 12 आणि 16 असणार. ठीक आहे, आणि हे असणार ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, हे तुम्ही करू शकता. आता काय नाही, याचा स्क्वेअर करायचा, त्याचा पण स्क्वेअर करायचा, x ची व्हॅल्यू काढायची, तुम्हाला शेवटी 12 आणि 16 मिळणार. ओके, पुढच्या प्रश्नावर जायचं. चला समोरचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. टोपली ए व बी मधील फळांचे गुणोत्तर 7:9 आहे, 7:9 आहे. ए मधील 6 फळे बी मध्ये ठेवल्यास अनुक्रमे गुणोत्तर 1:3 होते. तर ए व बी मिळून एकूण फळे किती? ओके, ए व बी मिळून एकूण फळे आपल्याला फाइंड आउट करायचे. Basket A and B contain fruits in the ratio 7:9. If 6 fruits from A are put into B, the ratio become 1:3 respectively. Find the total number of fruits in A and B together. Find the total number of fruits A and B किती होते? सुरुवातीला ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचे. ओके,
कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2021 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. टोपली ए व बी मधील फळांचे गुणोत्तर. ठीक आहे. ए आणि बी किती आहे? 7:9 आहे. ठीक आहे. स्टार्टिंगला रेशो किती आहे? 7:9. मग ए मधील 6 फळे बी मध्ये ठेवल्यास अनुक्रमे रेशो किती होतो विद्यार्थी मित्रांनो? 1:3 होतो. बघा आता हा काय आहे? हा आहे ए आणि हा काय बी आहे. ठीक आहे. मग हा काय करतो? ए मधले काही केळे तो फळे काय करतो? बी मध्ये ठेवतो. ए मधले फळे बी मध्ये ठेवतो. म्हणजे याचा रेशो ऑब्व्हियसली वाढणार तर तो वाढलेला दिसून राहिला. याचा रेशो कमी होणार तर तो कमी असलेला पण दिसून राहिला. आता दोघांची गॅप फाइंड आउट करा सारखी आहे का तर. ठीक आहे. याची गॅप किती आहे? 1. याची गॅप किती आहे? 2 आहे. ठीक आहे. तर या गॅपला काय करायचं? सारखा करण्याचा प्रयत्न करायचा. तर याला इंटू 2 करू तर 7 दुने 14, 9 दुने 18 आणि याला इंटू 1 करू कारण आपण क्रॉस करत असतो. 2 नी याला मल्टिप्लाय करायचं, 1 नी याला मल्टिप्लाय करायचं. तर 1 नी याला मल्टिप्लाय केलं तर 1/3 राहणार. तर सुरुवातीला किती मिळाले विद्यार्थी मित्रांनो? सुरुवातीला किती आहे? 14 + 18 8 आणि 4 12चे 2 हातचा 1 32. तर सुरुवातीला किती म्हणजे ए आणि बी एकूण फळे किती आले? 32. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर काय आला? बी आला. हे झालं आन्सर. ज्यांना हा कन्सेप्ट नाही समजला असेल विद्यार्थी मित्रांनो त्यांनी प्लीज माझ्या रेशो आणि प्रपोर्शनचा बेसिक लेक्चर आहे फाउंडेशन वाला तुम्ही तो बघू शकता. तिथून तुम्हाला हे समजायला येणार. ठीक आहे. ओके. चला यालाच 2-3 पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येते. पुन्हा बघा. अच्छा ठीक आहे. याला एक वेळेस पुन्हा सांगून देतो बघा. पहिला रेशो हा आहे. 6 पडे मग बी मध्ये ठेवले तर नंतरचा रेशो हा झाला. ठीक आहे. मग याच्यात काय करत असतो? याची गॅप आपण बघत असतो. सारखी आहे का? नाही. सारखी नाही आहे तर याला सारखे बनवण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. बघा 18तून 14 गेले 2 बाकी आहे. 3तून 1 गेले 2 बाकी आहे. म्हणजे याची गॅप सारखी आली. म्हणजे हे सुरुवातीचे फळे ए आणि बी हे होते आणि हे नंतरचे फळे 1/3 हे आहे. एवढे आहे. ठीक आहे. यांचा रेशो. तर सुरुवातीला फळे एवढे होते. तर टोटल किती आले? 32. तर ऑप्शन नंबर बी आपण टिक केला. दुसरा मेथड काय म्हणते? सुरुवातीला काय होते? 7:9 होते. म्हणजे 7:9 होते. तर याची ऍडिशन करा. किती होणार? 16. आणि ह्या 16चा जो गुणोत्तर ऑप्शन मध्ये असणार तो याचा आन्सर होणार. बघा 32 शिवाय 16चा कोणता गुणोत्तर नाही आहे. तर हा 32 काय याचा गुणोत्तर आहे. 16 16 14 32 2 टाइम्स. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे पण आपल्याला ऑप्शन मधून आन्सर फाइंड आउट करता येत होतं. ठीक आहे. ओके. एवढं कळलं? कोणाला काही डाऊट काही कन्फ्युजन? जर हे आणि बेसिक मेथड मध्ये कसं करा विद्यार्थी मित्रांनो? बेसिक मेथड मध्ये कसं करा बघा. A:B चा रेशो किती आहे? कुठे इथे लिहितो. A:B चा रेशो किती आहे? 7:9 आहे. ओके. तर काय होऊन राहिलं? की टोपली ए आणि बी मधील फळांचे गुणोत्तर एवढे आहे. ए मधील 6 फळे बी मध्ये ठेवल्यास. ओके. म्हणजे ए चा रेशो 7x. 7x - 6 6 फळे करत आहोत इथे आणि 9x + 6 आणि याचा रेशो किती बनून राहिला? 1:3. 1:3. याचा आन्सर काढला. x ची व्हॅल्यू काढायची. x ची व्हॅल्यू काढल्यावर 7x x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. x ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यावर 7x + 9x करायचं आपल्याला आन्सर मिळून जाणार. ठीक आहे. आपल्याला इथे आन्सर मिळून जाणार. ठीक आहे. हा कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. हा तुम्हाला पुष्कळ मी समजून सांगितलेला आहे आपल्या रेशो अँड प्रोपोर्शन या बेसिक सिरीज मध्ये. तुम्ही तो बघा. तुम्हाला लवकरात लवकर समजायला येणार. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नावर जायचं. पुढच्या प्रश्नावर जायचं. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. चला प्रश्न क्रमांक 6 वर जाऊया. प्रश्न क्रमांक 6. एका पिशवीत 50 पैसे, 25 पैसे आणि 10 पैशांची नाणी 5:9:4 या प्रमाणात आहे. एकूण रक्कम 206 आहे. पिशवीतील एकूण नाणी किती? A bag contain 50 paise, 25 paise, 10 paise coins in the ratio 5:9:4. The total amount is 206 rupees 206. What is the total number of coins? लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2021 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न 95% विद्यार्थी रॉंग करून येतात. 95% विद्यार्थी मित्रांनो. कारण हा प्रश्न पोरांना खूप कन्फ्युजिंग होतो. त्यांचं उत्तरच निघत नाही.
माहित नाही कोणती कन्सेप्ट कसं लावतात. आपण एकदम इझी वेनी या प्रश्नाला सॉल्व्ह करत असतो, पण ते नेहमी ह्या प्रश्नामध्ये डाऊटफुल असतात आणि पुष्कळ जण हा प्रश्न सोडून येतात विद्यार्थी मित्रांनो. तर यानंतर तुम्ही हा प्रश्न कधीच सोडून यायचा नाही. ठीक आहे? म्हणजे त्याला सॉल्व्ह करून यायचा. सोडून म्हणजे स्किप करून नाही यायचा. ठीक आहे? सॉल्व्ह करूनच यायचा. आणि यानंतर तुम्ही माझा हा प्रश्न बघितल्या, प्रश्नाचं उत्तर बघितलं आणि तुम्ही हे जे स्टेप आहे, हे जे कन्सेप्ट आहे तुम्ही कधीच नाही विसरणार. ठीक आहे? तुम्ही कधीच नाही विसरणार. म्हणून लक्ष द्या सगळ्यांनी फोकस होऊन. ठीक आहे? चला. तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, पैसे दिलेले आहेत, त्यांचा रेशो दिलेला आहे आणि रुपीज टोटल किती दिलेले आहे? 206 रुपये. मी काय करतो सगळ्यात पहिले 206 ला पैशामध्ये कन्व्हर्ट करतो. कारण आपण सगळं पैशामध्येच खेळू. शेवटपर्यंत पैशामध्ये खेळू. ठीक आहे? ओके. चला. तर 206 रुपये आहे. किती आहे? 206 रुपये. याला मी काय करतो पैशामध्ये कन्व्हर्ट करतो. तर पैशामध्ये कन्व्हर्ट करीन तर 206,00 पैसे. काय होणार? एवढे पैसे होणार. काय केलं? मी इंटू 100 केलंय. ठीक आहे? 1 रुपया म्हणजे 100 पैसे. तर 206 रुपये म्हणजे 20,600 पैसे. ओके. मी पैशामध्ये कन्व्हर्ट करून घेतलं. आता इकडे लक्ष द्या. एका पिशवीत 50 पैसे, 25 पैसे आणि 10 पैसे आहे. किती आहे? 50 पैसे, 25 पैसे आणि 10 पैसे. याला अशा प्रकारे लिहून घ्यायचं. याचा रेशो किती दिला आहे विद्यार्थी मित्रांनो? 5:9:4. किती दिलेला आहे? 5:9:4. ओके. ठीक आहे. आता इथून काय मिळणार? इथून काय मिळणार आपल्याला? इथून आपल्याला काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो? की रेशो मध्ये टोटल किती पैसे आहे? ऍक्च्युअल मध्ये नाही. ऍक्च्युअल मध्ये तर पिशवीमध्ये एकूण किती नाणी आहे हे तर आपल्याला फाइंड आउट करायचे होते. पण रेशो मध्ये टोटल पैसे किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. 50 पैसे आहे, त्याच्या रेशो 5 आहे. तर टोटल रेशो मध्ये किती झाला? 5 5 25, 250 पैसे. 25 9 225 पैसे. 10 चोक 40. म्हणजे हे रेशो मध्ये आपण टोटल पैसे फाइंड आउट करून घेऊ. सगळ्यात पहिले रेशो मध्ये टोटल पैसे किती आहे? रेशो मध्ये. ऍक्च्युअल मध्ये तर पैसे आपल्याला माहिती पडले. ऍक्च्युअल मध्ये पैसे किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 20,600. हे ऍक्च्युअल मध्ये आहे. आपल्याला रेशो मध्ये पाहिजे. मग रेशो मध्ये टोटल पैसे किती होणार? मग याची काय करायची? ऍडिशन. कसं काढलं? हे पैसे दिलेले आहे 50 पैसे, 25 पैसे, 10 पैसे. याचा रेशो दिलेला आहे. त्या दोघांचा मल्टिप्लिकेशन केलं आणि आपल्याला हे आता टोटल पैसे मिळणार. ठीक आहे? ओके. किती होणार हे? 5 होणार. 5 आणि 4 9 10 आणि 11चा 1 हातचा 1 म्हणजे 515 पैसे. रेशो मध्ये टोटल पैसे किती आहे? 515. आपण काय करत असतो? पैसे अपॉन मध्ये पैसे. काय करत असतो विद्यार्थी मित्रांनो? 206000 अपॉन मध्ये पैसे अपॉन मध्ये पैसे गुणिला. आता गुणिला का बरं केलं? काय काढायचे आहे? तर पिशवीत एकूण नाणी किती होती? तर हे काय मिळणार आपल्याला? नाणी मिळणार. तर एकूण टोटल हे काय आहे? हे नाणीच तर दिलेले आहे. काय दिलेलं आहे? पैशांची नाणी. हे नाणीच तर दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. काय दिलेलं आहे आपल्याला? कॉइन्स. हे कॉइन्स 5 कॉइन, 9 कॉइन, 4 कॉइन हे कॉइन दिलेलं आहे. तर हे काय? रेशो मध्ये दिलेलं आहे. ओके. काय? रेशो मध्ये दिलेलं आहे. किती होतात टोटल कॉइन्स? किती होतात हे? 5 आणि 9 14 आणि 4 18. टोटल 18 कॉइन्स आहे. तर आपल्याला ह्या टोटल 18 कॉइन्स आहे. तर आपल्याला पिशवीमध्ये एकूण नाणी किती तेच तर फाइंड आउट करायचं आहे. एकूण नाणी किती आहे? ठीक आहे? बघा. यालाच आपण कशा प्रकारे लिहू शकतो? अशा प्रकारे 206 गुणिला 100 अपॉन मध्ये 515 गुणिला 18. ओके. एवढं कळलं का? एक वेळेस पुन्हा सांगू. कळलं का? हे 50 पैसे, 25 पैसे, 10 पैसे आहे. हे टोटल नाणी आहे. म्हणजे आपल्याला टोटल पैसे रेशो मध्ये किती आहे तेवढं कळलं. 206 रुपये होते. त्याला आपण हे पैशामध्ये कन्वर्ट केलं. पैसा अपॉन मध्ये पैसा गुणिला 18 म्हणजे आपल्याला टोटल नाणी फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे? आणि नेहमी असंच करायचं. पहिले याला पैशामध्ये कन्वर्ट करायचं आणि रेशो पण पैशामध्ये काढायचा. ठीक आहे? चला बघा आता. 5 नी भाग देऊया. 5 नी भाग देऊया. 5 दुने 20 होते ते 20 टाइम्स. 5 1 5 0 5 3 15. ओके. आणि हे 2 टाइम्स जाणार. म्हणजे किती झालं हे? 4. 18 1 18 2 54 18 चोक 72. 18 चोक 72 म्हणजे टोटल नाणी किती आली विद्यार्थी मित्रांनो? 72 आणि हे एक 0.
बघा 18 दुने 36, 36 दुने 72, म्हणजे टोटल किती आहे 720 रुपये. टोटल 720 रुपये नाही नाणी, टोटल नाणी किती आहे 720 रुपये. ठीक आहे 720 रुपये. ठीक आहे ओके. ऑप्शन नंबर ई हे झालं आन्सर. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काढायचं. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला फाइंड आउट करायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्यांना डाऊट असेल की नाही सर आम्ही पैसे नाही घेत, आम्ही रुपयेच घेतो, तर रुपयामध्ये पण कसं होणार बघा. जर 206 रुपये ठेवून राहिलो आपण, ठीक आहे, तर याला रुपयामध्ये कन्वर्ट केलं तर किती होणार 5.15 रुपये. किती होणार 5.15. तर रुपये अपॉन मध्ये रुपये काय करतो, रुपये 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 अपॉन मध्ये रुपये किती आहे 5.15. 5.15 गुणिला टोटल नाणी किती 18. जर याला कॅल्क्युलेट केलं ना विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 720 मिळणार. किती मिळणार 720. हा पॉइंट काढून 100 वरती जाणार, सेम कॅल्क्युलेशन असं बनणार आणि 720 आपल्याला आन्सर मिळणार. ठीक आहे. पण माझ्या मध्ये तुम्ही पैशामध्येच काढा, कन्फ्युजन राहणार नाही. मग यानंतर आपल्याला हे तर टोटल नाणी विचारले. जर यामध्ये विचारलं असतं की सांगा 50 पैशाच्या किती नाणी आहे, तर इथे 18च्या जागी आपण काय केले असते 5 लिहिले असते. जर विचारलं असतं की सांगा 25 पैशाच्या किती नाणी आहे, तर 18च्या ठिकाणी आपण काय केले असते 9 लिहिले असते. जर विचारलं असतं की सांगा 10 रुपयाच्या किती नाणी आहे, तर इथे 4 इथे रेशोचे जे 4 आहे ते इथे लिहिले असते आणि आन्सर काढले असते. म्हणजे वेगवेगळ्या पैशाच्या टोटल किती नाणी आहे हे पण आपल्याला इथे फाइंड आउट करता येते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. चला पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. चला प्रश्न क्रमांक 7 याला बघा विद्यार्थ्यांनो. 8, 11, 20, 29 या संख्यामधून समान किती संख्या वजा केली तर त्या संख्या प्रमाणात येतील, म्हणजे प्रोपोर्शनचा हा प्रश्न आहे. फ्रॉम द नंबर्स 8, 11, 20 and 29 what number should be subtract from each so that they become a proportional. कोणकोणते नंबर आहे 8, 11, 20 आणि 29. तर प्रोपोर्शन मध्ये कसं लिहित असतो आपण याला, हे ए बी सी डी आहे, ए बाय बी अँड सी बाय डी, म्हणजे 8/11 प्रोपोर्शन टू 20/29. ठीक आहे. अशा प्रकारे आपण इथे लिहित असतो विद्यार्थी मित्रांनो. ओके. आणि याच्यात काय दाखवणं पडते आपल्याला, जसं एक हा रेशो असेल 1:2, तर इकडे पण आपल्याला काय दाखवणं पडते विद्यार्थी मित्रांनो 1/2. काय दाखवणं पडते 1/2. म्हणजे दोन्ही साईडला काय दाखवणं पडते आपल्याला सेम रेशो. ठीक आहे. दोन्ही साईडला आपल्याला काय दाखवणं पडते सेम रेशो. इकडे 1/2 आहे तर इकडे पण 1/2 आहे. तर प्रश्नामध्ये काय विचारून राहिला, प्रश्नामध्ये आयोग काय विचारून राहिले बघा, या संख्यातून समान किती संख्या वजा केली, म्हणजे याच्यातून किती संख्या वजा केली अशा प्रकारे आपल्याला रेशो मिळणार. म्हणजे हाच नाही पण जे लेफ्ट हँड साईडला राहणार तेच राईट हँड साईडला पण राहणार. ठीक आहे ओके. तर आपण डायरेक्ट ऑप्शन मधून जाऊया. ठीक आहे. जर ऑप्शन मध्ये आपल्याला दोन्ही साईडला सेम प्रमाण भेटत असेल तर ते आन्सर करेक्ट होणार. पहिले ऑप्शन 3 बघूया. जर ऑप्शन 3 बघितलं म्हणजे 3 घेतले तर 8तून 3 गेले 5 राहिले आणि 11तून 3 गेले, ठीक आहे, तसं 8 राहिले आणि 20तून 3 गेले तर 17 राहिले. नाही, हे का होऊन राहिले, हे सारखं येऊन नाही राहिलं, तर आपण हा ऑप्शन नाही घेऊ शकत. ठीक आहे. चला मग मी काय म्हटलं होतं, तिसरा नाही तर मग दुसरा घेऊन बघायचा. आता चला 2 घेऊन घ्या. 8तून 2 गेले किती राहिले 6 राहिले आणि 11तून 2 गेले किती राहिले 9 राहिले. 20 मधून 2 गेले किती राहिले 18 राहिले आणि 29 मधून 2 गेले 27 राहिले. बघा आता याला पुन्हा सिम्प्लिफाईड करून बघा विद्यार्थ्यांनो. 3 दुने 6, ठीक आहे, 3 दुने 6 आणि 3 तिरी 9. त्या प्रकारे 9 दुने 18 आणि 9 तिरी 27. ओके. म्हणजे 2/3 इक्वल टू 2/3, म्हणजे हा सॅटिस्फाईड आहे. म्हणजे ऑप्शन बी काय होणार विद्यार्थी मित्रांनो इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन बी काय होणार करेक्ट आन्सर. ऑप्शन बी म्हणजे किती आहे 2.
हे झालं आन्सर. हे काय झालं आन्सर. अशा प्रकारे आपण ऑप्शन होऊन याला फाइंड आउट करू शकतो. अशा प्रकारे आपण याला, आणि हे प्रश्न नेहमी ऑप्शन वरूनच फाइंड आउट करायचे. जर तुम्ही लॉंग मेथड गेले ना विद्यार्थी मित्रांनो, जसं आता समजून घ्या की काय करायचंय, किती संख्या वजा केली तर त्या संख्या प्रमाणात राहतात. म्हणजे 8 मधून आपल्याला x मायनस करणं पडेल, मग 11 मधून x मायनस करणं पडेल, 20 मधून x मायनस करा आणि 29 मधून x मायनस करा. याला सॉल्व्ह करत 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 या आणि मग x ची व्हॅल्यू मिळणार x = 2. पण हे कॅल्क्युलेशन खूप लंब जाते. ऍटलीस्ट आपल्या याच्यात 2 मिनिट चालले जातात विद्यार्थी मित्रांनो कॅल्क्युलेट करण्यासाठी. त्याच्यापेक्षा डायरेक्ट ऑप्शन घ्या, ऑप्शनवरून आन्सर काढा आणि पुढच्या प्रश्नावर जा. ओके, बघा किती सोपं आहे ना. कोणाला काही डाऊट, कोणाला काही कन्फ्युजन? ओके, पुढच्या प्रश्नावर जायचं. चला स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचे. पुढच्या प्रश्नावर जाऊया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. एका शाळेत मुली व मुलगे, अच्छा मुली, गर्ल्स, काही कामाचंच नाही. हा, गर्ल्स अँड बॉईज, त्या मुली आहे, आणि मुलगे, मुलगा, मुलगे. ओके, ठीक आहे. ओके, हा, रेशो किती दिलेला आहे त्यांच्या? 4:5. किती दिलेला आहे? 4:5. आणि मुली किती आहे? 76 असेल. मुली किती आहे? 76. मुली अपॉन मध्ये मुली, मुली अपॉन मध्ये मुली. तर मुलगे किती? मुलगे किती आहे? 5. बघा किती सोपी प्रश्न आहे. In a school, the ratio of girls to boys is 4:5. If there are 76 girls, how many boys are there? Okay, तर बॉईज टोटल किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 4 × 4 राहिले 3, 4 × 9 = 36, 19 × 5 = 95, 95. ऑप्शन मध्ये ये, ऑप्शन ए. हे झालं आन्सर. ठीक आहे, अशा प्रकारे या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं. कोणाला काही डाऊट, कन्फ्युजन? सोपी होता विद्यार्थी मित्रांनो. संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2021 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. चला हा प्रश्न बघूया. हा प्रश्न मोठा दिसत आहे. चला, एका अंगठीत सोने व तांबे यांचे प्रमाण 76 गुणोत्तर 24 आहे व तेव्हाच्या वजनाच्या म्हणजे तेवढ्याच वजनाच्या दुसऱ्या अंगठीत सोने व तांबे याचे प्रमाण किती आहे? 48:52. ठीक आहे. जर दोन्ही अंगठ्या वितळून नवीन एकच अंगठी तयार केली, दोन्ही अंगठ्यांना वितळून एकच नवीन अंगठी तयार केली, तर त्यामधील सोने व तांबे याचे प्रमाण काय आहे? प्रमाण काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, मराठीत नसेल समजलं तर मी इंग्लिश मध्ये सांगतो. इन अ रिंग द रेशो ऑफ द गोल्ड टू कॉपर इज 76 and 24. चला एक एक लिहून घेऊया आपण. सोने व तांबे, हे सोना आणि हे तांबा. स्टार्टिंगचा रेशो किती आहे? 76. 76:24. ओके, इन अ रिंग द रेशो ऑफ द गोल्ड टू कॉपर इज 76:24. इन अनदर रिंग द सेम वेट. वेट कसे आहे? वजन किती आहे? वजन सेम आहे. काय? सेम वेट आहे. वजन काय आहे? दोघे याच्यात सेम आहे. दोघे याच्यात सेम आहे. तर सोने व तांबे दोघे याच्यात सेम आहे. द रेशो ऑफ द गोल्ड टू कॉपर इज 48:52. मग काय होऊन राहिलं? 48:52 होऊन राहिलं. ओके, हा पहिला रेशो आहे. मग हा दुसऱ्या याचा रेशो आहे. ओके, इफ द बोथ रिंग्स आर मेल्टेड टुगेदर टू फॉर्म अ सिंगल रिंग. या दोघी रिंगला काय करत आहे? आता मेल्ट करत आहे आणि एक सिंगल रिंग बनवत आहे. ओके, एक सिंगल रिंग दोघांना मेल्ट केल्यानंतर. व्हॉट विल बी द रेशो ऑफ द गोल्ड अँड कॉपर. तर जेव्हा ह्या दोघांना मिक्स करणार आणि तेव्हा काय रेशो निघणार तो आपल्याला फाइंड आउट करायचा. ओके, बघा एका अंगठीत सोने व तांबे यांचे प्रमाण किती आहे? 76:24 आहे. ओके,
व तेवढ्याच वजनाच्या, म्हणजे वजन कसं आहे दुसऱ्या अंगठीचं तेवढ्याच म्हणजे सारखं वजन आहे. ओके, तेवढ्याच वजनाच्या दुसऱ्या अंगठीत सोने व तांबे याचे प्रमाण किती आहे? 48-52. 48-48:52 आहे. ठीक आहे, वजन सारखं आहे दोन्ही अंगठ्याचं. ही एक अंगठी झाली आणि एक दुसरी अंगठी झाली. ह्या दोघांचे वजन काय सारखं आहे. ओके, जर दोन्ही अंगठ्या वितळून नवीन एकच अंगठी तयार केली तर त्यामधील सोने व तांबे यांचे प्रमाण काय असेल? जर ह्या दोघेही अंगठीला वितळून जर एक नवीन अंगठी तयार केली तर त्यांचा रेशो काय असेल आपल्याला फाइंड आउट करायचं. काय करायचं? डायरेक्ट ऍडिशन करा ना, कारण वेट काय आहे? वेट आहे विद्यार्थी मित्रांनो सेम. वेट सेम आहे तर डायरेक्ट काय करायचं? ऍडिशन करायचं. चला डायरेक्ट ऍडिशन करा. 8 आणि 6 14 4 हातचा 1 7 5 12 124 होणार. ठीक आहे, आणि हे किती 6 होणार, 5 आणि 2 7. चला आता याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, पटकन सॉल्व्ह करा. ठीक आहे चला याला कसं सॉल्व्ह करू? हे 6 हे 62 होणार आणि हे किती होणार? बेत्रिक 6 बेआठी 16. पुन्हा हे किती होणार? 31 होणार आणि हे किती होणार? 19 दुने 38. 31:19. ऑप्शन बी. ऑप्शन बी हे झालं आन्सर. अशा प्रकारे आपल्याला फाइंड आउट करायचं. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? फाइंड आउट करायचं. कोणाला काही डाऊट? ओके, जर नाही समजलं तर आपण अशा प्रकारे पण करू शकतो. 76 + 25 म्हणजे एका एका याच्यात एका अंगठीत एवढा रेशो होता, दुसऱ्या अंगठीत काय एवढा रेशो होता. ठीक आहे, तर सोन्याचा रेशो किती होता? पहिल्या याच्यात 76, दुसऱ्या याच्यात 48/2 करून टाकू. ठीक आहे, ओके. चला याची ऍडिशन किती होणार? 124 /2 म्हणजेच किती होणार? हे 62. ओके, म्हणजेच काय 62 म्हणजे हे काय होणार? 62% पकडू आपण याला. ठीक आहे, 62%. इथे किती? हा 76%, इथे 48% सोना होता. ठीक आहे, दोघांची ऍडिशन केली आपण, टोटल किती मिळाला? 62%. तर 100% मधून आपण काय करू? हे 62% मायनस करू. हा काय मिळाला आपल्याला? सोना. आता काय मिळणार आपल्याला? तांबा. अरे यार, इकडे लक्षच नाही देत मी, पूर्ण तिकडेच घुसून गेला. ठीक आहे, इकडे सांगतो मी. बघा, सोना टोटल किती आहे? 76% आणि प्लस 48% अपॉन मध्ये 2. अपॉन मध्ये काय केलं? 2 केलं. म्हणजे हे किती मिळाले आपल्याला? 124/2 म्हणजेच किती? 62% सोना. ठीक आहे, आता तांबा बघा. तांबा काय होणार? 100% मधून काय करू आपण? 62% मायनस करू. ठीक आहे, 10तून 2 गेले 8 राहिले, हातचा परत 10तून 7 गेले 3, हे किती आले? 38%. तर हा काय विद्यार्थी मित्रांनो? हा आहे तांबा. ठीक आहे, आता रेशो काढा. हा सोना आणि हा तांबा याचा रेशो काढा. किती आहे? 62, हा 38 म्हणजेच किती होणार? 31:19. ठीक आहे, अशा प्रकारे पण तुम्ही याला फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, जर याला पर्सेंटेजच्या रूपामध्ये तुम्ही कन्सिडर केलं तर टोटल सोना किती होणार? 62%. तांबा काय होणार? 100% मधून 62% आपण मायनस करू, मग उत्तर मिळणार 31:19. चला पुढचा प्रश्न बघायचा. पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघूया. चला या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. एक रक्कम ABCD 5:2:4:3 या प्रमाणात विभागायची आहे. जर C ला D पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले तर B चा वाटा काय? एकदम सोपी प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. A sum is to divided among ABCD in the ratio 5:2:4:3 if C gets 1000 more than D. What is the B's share? राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. ABCD
ए बी सी आणि डी यांचा रेशो किती दिलेला आहे 5243 5243 ओके. आता काय म्हणून राहिले की जर सी ला डी पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले, सी ला डी पेक्षा, म्हणजे डिफरन्स कोणाला दिलाय सी आणि डी चा, डिफरन्स अपॉन मध्ये डिफरन्स, तर 4 मधून 3 गेले किती राहिले 1, तर डिफरन्स अपॉन मध्ये काय करतो आपण डिफरन्स. ठीक आहे. आणि काढायचा कोणाचा आपल्याला, तर बी चा वाटा किती, बी चा रेशो किती आहे 2 इंटू 2, म्हणजेच काय मिळणार 2000. आन्सर आलं 2000. ऑप्शन काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन ए हे आलं आन्सर. काय केलं, डिफरन्स अपॉन मध्ये डिफरन्स कोणाच्या सी आणि डी चा रेशो मध्ये 1000/1 गुणिला 2 केलं, कारण आपल्याला बी चा रेशो, बी चा काय काढायचा होता, आपल्याला वाटा काढायचा होता, तर 2000 रुपये बी चा वाटा आहे. ओके ठीक आहे. तर कोणाला काही डाऊट्स, काही कन्फ्युजन, तर हा होता विद्यार्थी मित्रांनो रेशो आणि प्रपोर्शनचा पहिला पार्ट आपला. यानंतर सेकंड पार्ट पुन्हा येणार, जर वाटले तर तिसरा पार्ट पण आपण आणूया जर प्रश्न काही उरले असेल तर. 2013 पासून तर 2024 पर्यंतचे जेवढे पण प्रश्न आपण ते सगळे या सेशन मध्ये आपण घेत आहोत. काही काही जुने प्रश्न पण आपण घेतले 2011 वगैरे. ठीक आहे. काही वेगळे पण प्रश्न आपण घेणार याच्यात, टेट एक्झाम सारखे वगैरे. ठीक आहे. चला तर मग भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. रेशो आणि प्रोपोर्शन मध्ये समोरचा पार्ट आपण तिथे बघणार आहोत, कोणकोणते प्रश्न आणखी आपल्याला विचारले गेलेले आहे आयोगाद्वारे. तर जो कोणी नवीन असेल विद्यार्थ्यांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. आपले व्हिडिओ दररोज येतील विद्यार्थी मित्रांनो. तुमचं जेवढे पण तुमचे रिव्हिजन बाकी असेल तर प्लीज या माध्यमातून तुमची अंकगणित या विषयावर रिव्हिजन होणार. जर आपल्याला वेळ मिळणार तर आपण रिझनिंगचा पण अशाच प्रकारे सेशन घेऊन येऊया. 2013 पासून 2024 पर्यंत आलेले सगळे रिझनिंगचे जेवढे पण प्रश्न आहे ते आपण इथे घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर प्लीज तुम्हाला हा सेशन कसा वाटतो तर कमेंट बॉक्स मध्ये लिहत चला. ओके. आणि जर काही इम्प्रूव्हमेंटची आवश्यकता असेल तर ते पण मला लिहत चला. ठीक आहे. आणि प्लीज विद्यार्थी मित्रांनो जेवढे व्ह्यूज होतात तेवढेच लाईक पण ठेवत जा. ठीक आहे. एक मोटिवेशन मिळते मला. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये रेशो अँड प्रोपोर्शनच्या नव्या प्रश्नाबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.